जरांगे पाटलांच्या 29 ऑगस्टच्या मुंबईत होत असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज बीडच्या मांजरसुंबा या ठिकाणी इशारा बैठक पार पडते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक मराठा बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणच्या बैठकीसाठीची संपूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे। थोड्याच वेळात या जरांगे पाटील दाखल होतील आणि त्यानंतर या ठिकाणच्या बैठकीत माझ्यासोबत काही आज जरांगे पाटील या ठिकाणी येतात, कोणकोणत्या मुद्द्यावरती ही बैठक पार पडणार आहे? मनोज दादाच्या नेतृत्वाखाली बालाघाटावर आज इशारा बैठक, अंतिम बैठक ही आता इथं पार पडणार आहे आणि याची तयारी बालाघाटावरल्या सगळ्या बांधवांनी, सगळ्या समाज बांधवासह सगळ्या सेवकांनी रात्रंदिवस गेल्या 2-4 दिवसात इथं तयारी केलेली आहे। त्यामुळे खूप प्रसन्न वातावरणाने सगळं भगवं वातावरण तयार झालंय। प्रचंड संख्येने बांधव इथं यायला सुरुवात झाली, आलेले आहेत आणि मनोज दादांना ऐकायला, मनोज दादा सरकारला काय इशारा देत आहेत, 2 वर्ष सरकारला वेळ दिल्यानंतर सरकारने आपल्याला काय दिले आणि अजून सरकारकडून मुंबईला जाऊन येत्या 27 तारखेला अंतरवलीतून निघत असताना सरकारकडून काय मिळवायचं याविषयी सगळ्या बांधवांशी मनोज दादा चर्चा करणार आहेत, हितगुज करणार आहेत आणि आमच्या रणरागिणी असलेल्या महिला भगिनी आणि या महिला भगिनींचा लाडका बंधू असलेले मनोज दादा या लाडक्या बहिणींना काय संदेश देत आहेत इथून ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि नक्की लाडक्या बहिणीसह सगळे भाऊ आणि सगळे समाज बांधव मोठ्या ताकदीने येत आहेत। मुंबईच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। महाराष्ट्रासह सगळ्या मराठा बांधवांचं, जगभरातल्या मराठा बांधवांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय आणि ही बैठक ही महासभा होणार आहे एवढं मात्र नक्की आहे। नक्कीच आजच्या या बैठकीतून सरकारला इशारा देण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही तयारी केली आहे, किती बांधव सहभागी होतील आणि कोणत्या संदर्भात आपण आरक्षणाची मागणी करताय, कशा पद्धतीच्या? इथं मराठ्यांचे दैवत आदरणीय जरांगे पाटील येणार आहेत, तर बालाघाटावरच नव्हे तर संबंध जिल्ह्यातून लोक इथं आज येणार आहेत आणि पाटलांची इशारा सभा ऐकणार आहेत। तर सर्व मराठा समाजाची सर्वांचीच अशी कळकळीची विनंती आहे सरकारला की पाटलांची जी इशारा सभा आहे ही सरकारने गांभीर्याने घ्यावी। आतापर्यंत सरकारच्या कानात सांगून सांगून कंटाळा आलाय, पण एक दिवस लक्षात ठेवा, हेच मराठा समाज तुमच्या कानाखाली आवाज देऊन का सांगितल्याशिवाय राहणार नाही। एवढंच आमच्या सरकारला जाहीर इशारा आहे। पाटील आमचे मार्गदर्शक आहेत। पाटलांचं आतापर्यंत म्हणणे की हा लढा आपल्याला शांततेत घ्यायचा आहे, शांततेत न्यायचा आहे। पाटील जोपर्यंत शांत आहेत, मराठा खडा तो सबसे बडा, म्हणून पाटलांच्या आदेशावर मराठे शांत आहेत आणि कुठपर्यंत शांत राहायचं हे आता आमच्या कंठाला आलंय। पण शेवटी पाटील आमच्या दैवत आहेत। पाटील जे बांधतील ते धोरण आणि सांगतील ते तोरण बांधून आम्ही पाटलाच्या मागे खंबीर होतो, आहोत आणि राहू। नक्कीच ओबीसीतूनच आरक्षणाची तुम्ही आता पुढे देखील मागणी करणार आहात? आमची मागणी म्हणजे पाटील म्हणतात तर तो अभ्यास करूनच म्हणतात ना, कारण ओबीसीतूनच आरक्षण पहिले बी आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस गरज नव्हती त्यावेळेस आम्ही भागून घेतलं, पण आज गोरगरीब शेतकऱ्याचे पोरं हे शिक्षण करून त्यांना जी 90% मार्क घेऊन ते 40% वाला लागतो आणि 90% वाला भाग बसतो, त्याच्यामुळे अतिगरज मराठ्यांना गरज आहे, आरक्षणाची गरज आहे। त्याच्यामुळे जे पाटीलांनी या आरक्षणाचा मुद्दा काढलेला आहे तो रास्त आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांनी ते विरोधी पक्ष नेते असताना ते म्हणले होते की उद्धव ठाकरेंना की महाराष्ट्र शासनालाच अधिकार आहे आरक्षण द्यायचा। मग आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना काय झालं तुम्हाला आरक्षण द्यायला? हे आरक्षण तुम्ही द्यायला पाहिजे आणि न दिल्यास तुम्ही जरांगे पाटील काय आहे हे तुम्हाला समजून येईल। नक्कीच आणखी माझ्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही आतापर्यंतच्या लढ्यामध्ये सहभागी होतात, कितपत यश आलेलं आहे या लढ्याला आणि पुढे यश मिळेल असं वाटतंय का? 78 वर्ष झाले आज स्वातंत्र्य मिळून आणि 78 वर्षामध्ये आम्हाला जे काही माहीतच नव्हतं ते प्रथम जरांगे साहेबांनी आम्हाला माहीत करून दिलं की तुम्ही पाटील नाहीत, तुम्ही पाटलासह कुणबी आहात। निजाम संस्थानामध्ये जे मराठा होते ते सगळे कुणबी आहेत। 38% लोकसंख्या ही मराठा कुणबी आहे आणि मराठवाडा सोडून इतर राज्यामध्ये जे मराठा विभागले गेलेले आहेत त्या सर्वांना ओबीसीतून आरक्षण मिळालेलं आहे। एकट्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांना का मिळत नाही हा आमचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आता आमच्याकडे काही राहिलेलं नाही, आम्ही आता घरकुलातून घर मागत आहोत, आम्ही कारखान्यावर गाडीवर जात आहोत,
आमच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळत नाहीत. 1-1, 2-2 गुणावरून हे मुलं आज टोकाची पावलं उचलत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं शिकून सुद्धा जास्त मार्क घेऊन सुद्धा त्यांना फीस जास्त भरावी लागते. आणि हे जे सत्य आहे हे आरक्षणातूनच आम्हाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून आमचा हा लढा तीव्र राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य, जिंकेपर्यंत लढणे हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही आता पाळणारच आहोत. या दृष्टीने ही बालाघाटावरची बैठक ही महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे असा आमचा निर्धार आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे लोक जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. नक्कीच आपल्यासोबत आणखी समन्वयक आहेत. काल ओबीसीची बैठक बीडमध्ये पार पडली, त्यावेळेला लक्ष्मण हाके असं म्हणाले की त्याला ओबीसीतून आरक्षण हा त्या मागचा पर्याय नाहीये, तुम्ही मागता ह्या रास्त मागणी आहे. आमच्या नोंदी कुणबी म्हणून आमच्या निजामाच्या काळातल्या आहेत. आम्ही उलट संवैधानिक आरक्षण आमचंच आहे. ह्यांना तरी सत्ता आल्यानंतर 1967च्या नंतर मंडल आयोगानंतर फक्त 4 वळीचा GR काढून दिलंय. दाखवा म्हणा तुमच्या निजामकालीन नोंदी कुठे आहेत. आमचे जे सगळे पुराबिलेख आहेत, वेगवेगळ्या सगळ्या संस्थांचे गॅजेट आहेत, त्या सगळ्यात मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद आहे. तुमच्या कुठल्या नोंदी नसताना उगाच आमच्याच नेत्यांनी त्यावेळेस मराठा समाज जरा सदन होता म्हणून आणि शेतीत पिकायचं म्हणून आम्ही थोडंसं मन मोठं केलं आणि आमच्या वाट्याचं सुद्धा आरक्षण तुम्हाला दिलंय. तुमचं संवैधानिक आरक्षण नाही. जर वेळ आली तर आम्हाला तुमच्या आरक्षणाला चॅलेंज करायला आणि तुमचं आरक्षण उडायला वेळ लागणार नाही. मराठा समाज कुणबी आहे, मूळ कुणबीच आहे. त्याच्या पूर्वीपासूनच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या नोंदी आहेत. त्यामुळे हाके असतील किंवा वाघमारे आहेत त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. कारण काल मनोजदादांनी रात्री मला सांगितलंय अशा लोकांची नावं घेऊन उगाच त्यांना मोठं करू नका. पण जर त्यांनी मनोजदादाला आणि मराठा समाजाला असं चुकीचं बोलले आणि मराठा समाजाच्या हक्काच्या घटनेनं दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात ते जर आले आणि आमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर लगेच प्रति आंदोलन कुणाची तरी सुपारी घेऊन उभा करायचं, मराठ्यांना जाणून बुजून बदनाम करायचं, सगळे बाकी जाती एकीकडं आणि मराठ्याला एकटं पाडायचं, हे जे षडयंत्र आणि ह्या दोघा तिघांनी सुरू केलंय ना, ते मराठा समाज हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि मराठ्यांसोबत दलित आहेत, मुस्लिम आहेत, धनगर बांधव आणि ओबीसीतल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि आम्हाला या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवाला सुद्धा सांगायचंय, तुमच्यातले हे जे ओबीसीचे 4-2 म्हणणारे पुढारी आहेत ते जाणून बुजून मराठा ओबीसी वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते तुमच्या आमच्यात वाद लावतायत. गावगाड्यात तुम्ही आम्ही एक आहोत, तुम्हा आम्हाला दैनंदिन एकमेकाच्या गरजेत. त्यामुळे या नेत्यांचं ऐकून मराठा आरक्षणाला विरोध करू नका ही विनंती या माध्यमातून आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना सांगतोय. नक्कीच आपल्यासोबत हे सर्व मराठा बांधव होते जे आता मांजरसुंबा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी या बैठकीत संपूर्ण कॅमेरामन विनोद स्वामी, अशोक काळे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.